सुरू होती तिथं आज पंचपक्वान्न नुकती पुरी भाजी ते पाहिजे रात्रीच्या 2 वाजताचा गरमच प्रसाद आणि आदरानं उत्साहानं आल्याला माझं भगवंत आहे. कुणी येऊ जात पात धर्म संताकड नाही, कुणी या यारे लहान थोर सगळे या आणि तेवढ्याच उत्साहानं घ्या प्रसाद घ्या. आणि प्रसाद बी नाही एखादा साधू वाटला सात्विक वाटला लागलीच त्याला वस्त्रदान अन्नदान श्रीफळ देऊन प्रसाद देऊन जागेवर बसून त्याने पाणी सांगायचं म्हणजे दादा आम्हाला बोर घ्यायची विहीर घ्यायची. ते म्हणले नाही इथं बोर घ्या तिथं बोर घ्या, याला दाखवा त्याला दाखवा, जा जिथं तुम्हाला घ्यायची तिथं घ्या. ती श्रीफळ वाढवा, ती भस्म भगवंताचा तिथं टाका आणि भगवंताचा अभिषेक करा, तीर्थ टाका, हे नाम जप करा. बोर लावल्याबरोबर चिरकंडा निघायचा. ही कशाची शक्ती आहे? सतत समाधी सहज बसले तरी ध्यानातच राहायचे आणि कुणी बोललं की झुकून उठण्यासारखं म्हणायचे. आज तसे महात्मे कोण आहेत? गोरक्षनाथ टिकरीचे नमनाथ बाबा बघा, कधी नमनाथ बाबाकडे आले ना किती गर्दी असू द्या का असू द्या खाली मान असते त्यांची, सतत नाम साधणे. मग बाबांना म्हणावं लागतं आता एक मान आले पाटील आले बोल असे झुकून उठण्यासारखं डायरेक्ट हॉटलाईन भगवंत. यांना म्हणायचं संत. काही घेणं नाही जगाशी. जगाशी नातं तोडायचंय आपल्याला जीवनामध्ये आणि नातं कोणाशी जोडायचंय? भगवंताशी जोडायचं. आणि सुदामजीच्या पत्नी म्हणतात तुमचे मित्र लहानपणचे फार श्रीमंत आहे, जाणं त्यांच्याकडून काय होणार, आपली काय परिस्थिती. ती म्हणजे मी नाही जात. त्यांना माहित होतं मी काय त्यांना दिलंच नाही तर मागण्याचा काय अधिकार. आधी द्यावं लागतं आणि मग घ्यावं लागतं. आणि बळच सुदामजी निघाले. पहिली होती दुसऱ्याच्या गावाला किंवा दुसऱ्याच्या घरी जर जायचं असलं ना मग रिकाम्या हाताने जाऊ नये, भाकरी बांधून जावं लागतं. आणि जरी आपण गावातल्या गावात जरी गेलो बरं का बाबांनो, आता आपण वयवरच आहे, रिकाम्या हाताने जायचं नाही. कमीत कमी 10-5 चॉकलेट तरी खिशात ठेवायच्या. चॉकलेटला लय पैसे जातात ना, छटाक कल्पी साखर ठेवायची. पण कुणाच्या घरी गेलं तर त्या लेकरांच्या कामाने हातात द्यावा लागते, शिदोरी म्हणायची. म्हणून सुदामचे म्हणतात शिदोरी सुद्धा न्याय नाही का आपल्याकडे. आणि दिवस शेजार निघून थोडे साळे आणल्या, त्या काढल्या आणि ते तांदूळ काढल्यामुळे चपटे झाले, त्याचं नाव पोहे. आणि ते मुठभर पोहे घेऊन सुदामजी निघाले. गावाच्या बाहेर आल्याबरोबर पोटात काही नाही, डोळे खोलखोल गेले, गाल बसले, हाड बाहेर दिसायला लागलेले आणि सुदामजीला चक्कर आली. दाडकून सुदामजी खाली पडले. पडल्याबरोबर भगवंताला दचकले भगवान. अरे गरुडजी उठा ना, काय करताय तुम्ही? माझे सुदामजी पडले, माझ्याकडे निघालेले. एक पाऊल आपण त्या देवाकडे टाकला, देव हजारो पाऊल आपल्याकडे टाकत. आणि गरुडजीला पाठवलं आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये गरुडजीला द्वारावर देवाच्या द्वारकेच्या दारावर आणून सोडले. आणि ते द्वारपाल सुदामजीला अडवतात आणि सुदामजी म्हणतात हे कोई गरीबी, इस गरीबी कहा कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाम,